नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। मित्रांनो, शनिवारी दोन्ही ठाकरेंचा ऐतिहासिक मेळावा होणार आहे आणि त्यावेळी प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे। या मेळाव्याच्या बाबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झालेली आहे आणि या मेळाव्याच्या अगोदरच एक चांगली बातमी ठाकरे परिवाराच्या दृष्टीने समोर आली आहे। बघा, आदित्य ठाकरे यांना दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी बदनाम केलं जात होतं। गेली 5 वर्ष तरुण वयातले आदित्य ठाकरे इतक्या गलिच्छ अशा प्रकारच्या आरोपांना, जे बिनबुडाचे आरोप होते, ज्याला कुठलाही आधार कुठलाही पुरावा देण्यात आला नव्हता, केवळ सूडबुद्धीने हे आरोप त्यांच्यावर करण्यात येत होते, त्यामधून त्यांना क्लीन चिट मिळाली। मेळाव्यामध्ये आता अधिकच उत्साह संचार आहे, कारण अतिशय बोगस, खोट्या, निराधार आरोपांच्या चक्रव्यूहामध्ये आदित्य यांचा अभिमन्यू करण्याचा त्यांचा डाव होता। पण आदित्य ठाकरे यांनी काही केलेलंच नाही, त्यामुळे ते त्यामधनं बाहेर पडणारच होते। पण या मंडळींना आता मात्र यापासून काही बोध घ्यावा असा वाटेल तर ती चांगली गोष्ट आहे। तसा बोध ते घेणार आहेत की नाही मला माहिती नाही, पण आज ही जी बातमी आली त्यामध्ये असं म्हटलं की दिशा जी काय म्हणतात मॉडेलिंगच्या आणि या सगळ्या सेलिब्रिटीच्या क्षेत्रामध्ये होती, तिची हत्या झाल्याचे किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुराव्यातून सिद्ध झालेले नाही। आणि अशी गोष्ट आहे की मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात ही माहिती दिलेली आहे। मुंबई पोलिसांनी हायकोर्टमध्ये माहिती दिली आहे। दिशाच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता आणि या याचिकेवर पोलिसांनी हे ॲफिडेव्हिट सादर केलेलं आहे। पोलीस म्हणतात ना की कुठलाही लैंगिक अत्याचार तिचा झाला नाही। दिशा हिची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्या सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करून CBI चौकशीच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली आहे। आता ही बुधवारी सुनावणीसाठी याचिका आली, त्यावेळी मालवणी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी हे ॲफिडेव्हिट केले आणि या प्रतिज्ञापत्रात सतीश म्हणजे दिशाच्या वडिलांचे जे दावे होते त्यांचं खंडन केलं आहे आणि प्रतिज्ञापत्रात घटनेच्या दिवशी नेमके काय घडले ते सांगण्यात आले आहे आणि घटनेच्या वेळी दिशासह असलेल्या तिचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सातत्य असल्याचे म्हटले आहे। म्हणजे आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही। दिशाचा मृत्यू कदाचित मद्याच्या अतिसेवनाने झाला की नाही अशाही बातम्या येत होत्या, पण त्याचा आदित्य ठाकरे यांच्याशी सुतराम संबंध नाही हे लक्षात घ्या। आणि त्यामध्ये असं म्हटलं की आदित्य ठाकरे यांच्या वतीने जे काही सांगण्यात आलं की दिशाच्या मृत्यू प्रकरणी निर्णय देण्याआधी आमची बाजू ऐकून घ्या, असं आदित्य ठाकरे यांच्या वतीने सांगण्यात आलं। ठाकरे यांनी ही काय ज्याला म्हणतात इंटरव्हेन्शनची याचिका, हस्तक्षेप याचिकेद्वारे ही मागणी केली। या प्रकरणी आम्ही प्रतिवादी नसलो तरी आपले नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आले आहे। आपल्या विरोधात द्वेषाने वैयक्तिक आणि राजकीय सूड गोवण्यासाठी खोटी निरर्थक याचिका केल्याचा दावा आदित्य यांनी केलेला आहे। आता एक लक्षात घ्या, या संबंधीच्या घटना कशा कशा घडल्या। 2000 सालचं हे प्रकरण आहे, 2000 सालचं, आणि ज्यावेळी हा प्रथम आरोप करण्यात आला तेव्हा हा मुख्यतः आरोप भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात कोणी केला आरोप? नारायण राणे यांनी। भाजपमध्ये ते सामील झाले होते आणि यासाठीच त्यांना भाजपमध्ये घेण्यात आलं की उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला टार्गेट करा, आणि त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले। आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांनी बेडूक आणि त्यांची 2 मुलं, बेडूक आणि बेडकाची पिल्लं
असा त्यांचा नाव न घेता उल्लेख केला. आता सुशांत राजपूत याची आत्महत्या झाली, सुशांतचा खून झाला आहे, त्याच्यामध्ये आदित्यचं नाव गोवलं जात होतं काही संबंध नसताना. आणि मग बिहारच्या निवडणुका असल्यामुळे तिथे फायदा घेण्यासाठी तिथे देवेंद्र फडणवीस प्रचाराला गेले होते. तिथे सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणी जे खोटे नाटे आरोप टेलिव्हिजनवरनं रोजच्या रोज भाजपचे खोटारडे प्रवक्ते करत होते, त्याचप्रमाणे बिहारमध्ये सुशांतचे सगळे बॅनर्स लावलेले होते. केवळ निवडणुकीसाठी सुशांतचा वापर त्यांनी केला. आणि CBI चौकशी करा, CBI चौकशी करा असं सांगण्यात येत होतं, कारण त्यावेळी उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. मग CBI चौकशी लावली. पण CBI चौकशीमध्ये काय झाला, तपास झाला, जर एवढी त्यांना सुशांतची काळजी होती, त्याच्या कुटुंबियांची काळजी होती, तर भाजपवाल्यांनी तपास कुठवर आला आहे, काय प्रगती झाली, कधीही विचारलं नाही. आणि CBI तपासात काहीही आढळलं नाही या संबंधी. खोटारडे आरोप करण्यात येत होते. त्या सुशांतच्या प्रकरणात त्याची जी मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिला बदनाम करण्यात आलं, तिला अत्यंत मानसिक त्रास देण्यात आला, मीडियाकडनं त्रास देण्यात आला, भाजपच्या नेते आणि प्रवक्त्यांनी त्रास दिला, छळलं अक्षरशः तिला, आणि तिची करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सुशांतचे खुनी जे आहेत ते ड्रग रॅकेटवाले आहेत आणि ते आदित्य ठाकरेंचे दोस्त आहेत असा आरोप कोण करत होतं, तर कंगना राणावत. तिला कोणीतरी सांगितलं असल्याशिवाय ती करणार नाही. तिला काय माहिती होती याची, काय संबंध तिचा याच्याशी, ती राजकारणात तेव्हा नव्हती. पण असे बेफाट आरोप केल्याचा पुरस्कार म्हणून तिला तिकीट मिळालं आणि ती आता संसदेमध्ये आहे कंगना. आता सुशांतशी आदित्य ठाकरेंचा तर काही संबंध नव्हता. आता काय झालं होतं की सुशांत राजपूत आणि दिशा त्याची काहीतरी मॅनेजर होती किंवा काहीतरी संबंध होता दिशाचा सुशांतशी. तर सुशांत आणि मग पुढे दिशा सैलेंचा जो मृत्यू झाला, ही दोन्ही प्रकरणं आदित्य ठाकरे यांच्या प्रेशरमुळे दाबण्यात आली असा भारतीय जनता पक्षाने आरोप केला. यासंबंधी एकही आरोप त्यांनी सादर केला नाही. त्यानंतर सुशांतच्या मृत्यूची CBIची मागणी, CBIची चौकशी झाली, त्याच्यातनं काही निघालं नाही. गंमत अशी की पार्थ पवार यांनी सुद्धा अनिल देशमुखांकडे CBI चौकशीची मागणी केली होती या सगळ्या प्रकरणात. पार्थ पवार, हे लक्षात घ्या तुम्ही, कदाचित याचं बक्षीस म्हणून अजितदादा पवारांना महायुतीत आणलं गेलं की नाही मला माहीत नाही, पण पार्थ पवारचं काम बघा, त्याचा या प्रकरणाशी काय संबंध. याची CBI चौकशी करा काय FBIची करा, त्याला काय याच्याशी संबंध होता त्याचा. पण राजकारणामध्ये त्याचा फारसा वावर नाही, काही काय काम करतो मला माहिती आहे ते. आणि शरद पवारांनी सुद्धा आपल्या पुतण्याबद्दल टीका केली होती, प्रचंड टीका केली होती अत्यंत. म्हणजे त्याला काही समजत नाही किंवा कळत नाही अशा प्रकारची. 31 हे काय जूनमध्ये काय घडलं ते सुशांत सिंग राजपूत 2020ची गोष्ट. 27 जुलैला पार्थनी मागणी केली काही चौकशीची. 31 जुलैला अतुल भातखळकर यांनी सेनेचा तरुण मंत्री याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे म्हणजे आदित्य ठाकरे असा आरोप केला. आणि मग अतुल भातखळकर, त्या आशिष शेलार, अमित साटम, नंतर त्यांचे वेगवेगळे प्रवक्ते रोजच्या रोज TVवरती यासंबंधी आदित्य ठाकरेंकडे निर्देश करणारी टीका करत होते. आणि राणे आणि यांची 2 मुलं, विशेषतः नितेश राणे, तर रोजच्या रोज वाटेल ते भकत चाललेले होते, वाटेल ते बोलत होते, ते रोजच्या रोज बेफाट आरोप करत होते. अनिल परब यांनी सांगितलं की काहीही संबंध नाही आदित्य ठाकरेंचा, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि संजय राऊतांनी त्याच वर्षी 2020मध्ये असं म्हटलं होतं की ही पटकथा अगोदरच लिहिली होती की आदित्यला कशा प्रकारे फसवायचं, काही संबंध नसताना ही पटकथा अगोदरच भाजपने लिहिली होती असा आरोप संजय राऊतांनी केला होता. आणि सुशांत प्रकरणामध्ये मग टीका झाल्या होती. मग एक ट्रेंड काय चालवण्यात आला सोशल मीडियावरती, सुशांत राजपूत, हे बघा सुशांत राजपूत, दिशा सैलेन, आदित्य ठाकरे हे सगळे या सगळ्या केसेस एकमेकाशी संबंधित आहेत असं दाखवलं जातं. सुशांतला का संपवलं, म्हणजे त्याचा खून केला असा खोटा आरोप करण्यात आला. आणि बॉलिवूडची घराणेशाही, हा काही घराणेशाहीतला नाही आहे म्हणून याला बाहेर केलं, त्याचा खून केला असे आरोप करण्यात आले.
तो सोशल मीडियावरती ट्रेंड चालवून त्याचा बिहारच्या निवडणुकीत भाजपवाल्यांनी फायदा घेतला. मग सुशांतच्याबद्दल कंगना राणावत बोलायला लागली. नंतर तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे आणि दिशा पठाण यांचे काही फोटो आले आणि एका ट्विटरवर हँडलवरून असा व्हायरल करण्यात आला आहे की ही दिशा पठाणी नाही आहे, म्हणजे जी अभिनेत्री ती रिया चक्रवर्ती आहे असं सांगून तो ट्विटरवरती फोटो व्हायरल करण्यात आला. आता रिया चक्रवर्तींनी सांगितलं की आदित्य ठाकरेंची माझी काही ओळखही नाही, मी त्यांना कधी बघितलेलं नाही, त्यामुळे मी ती नाहीच आहे, ती दिशा पठाणी आहे. आणि आदित्य ठाकरेंनी जाहीर सांगितलं होतं की माझी आणि तिची मैत्री आहे म्हणून. त्यात काय वावगं आहे? ती दिशा पठाणीशी त्यांची मैत्री असण्यात काय चुकीचं आहे? आदित्यचे अनेक बॉलिवूडमध्ये मित्र होते. अक्षय कुमार आणि आदित्य ठाकरे यांनी तर एक प्रोजेक्टच केला होता की महिलांना आत्मसंरक्षणाचे धडे द्यायचे म्हणून. तो एक त्यांनी प्रोजेक्ट राबवला होता. नंतर बघा, आदित्य ठाकरेला टार्गेट करण्याचं कारण काय? एक तर आदित्य ठाकरे हे युवा सेनेचे अध्यक्ष, ते आपली कर्तबगारी त्यांनी युवा सेनेमध्ये दाखवली, ते मंत्रिपद मिळालं त्यांना. आणि मंत्रिपद म्हणून मग त्यांनी आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केल्यानंतर उद्धव ठाकरेंना जर टार्गेट करायचं असेल, कारण उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीचा प्रयोग केल्यामुळे, ते मुख्यमंत्री झाल्यामुळे भाजपची पोटदुखी वाढत होती. मग त्यांनी एकनाथ शिंदेंना आपल्या हाताशी धरलं आणि सगळ्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या बातम्या कदाचित एकनाथ शिंदे आणि टोळीकडून भाजपला मिळत असाव्यात. त्यांनी त्यांची बदनामी सुरू केली उद्धव ठाकरेंची, आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी दिशा सैलेंच्या प्रकरणाचा भाजपवाल्यांनी मुख्यतः वापर केला. भाजप म्हणजे बघा, दिशा सैलेन कोण आहे ज्याचा भाजपला काही संबंधही नव्हता, काही माहीत नव्हती, पण त्यांना वाटलं की अरे याचा कधी आपल्याला वापर करता येईल. मग त्यांनी नारायण राणेंना हाताशी धरलं. बाकीचे त्यांचे काही आमदार होते जे उद्धव ठाकरेंवरती जळत होते. आता पोलिसांनी सांगितलं की काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, आरोप नाही, पुरावे नाही आहेत. राम कदम काय म्हणतात भाजपचे आमदार की यांनी पुरावेच नष्ट केलेत म्हणून. अरे आता मला तुम्ही सांगा की उद्या राम कदमांवरती कोणी आरोप केला की त्याने अमुक अमुक केलेलं आहे आणि राम कदम म्हणाले माझा काय संबंध आहे याच्याशी, मग त्या आरोप करणाऱ्या माणसाने म्हटलं की अरे तुम्ही पुरावे नष्ट केलेत, तुम्ही पुरावे नष्ट केले म्हणून तुम्ही निर्दोष आहात असं म्हटलं तर चालेल का? काहीही पुरावे द्यायचे नाहीत, वाटेल ते भकायचं आणि केवळ आपल्या राजकीय सूडबुद्धीने एका तरुण नेत्याला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करायचा. हे भारतीय जनता पक्षाने केले आहे. हे महापाप आहे. कोणी म्हणजे तुम्हाला जर पॉलिटिकली त्यांना संपवायचं संपवा ना, म्हणजे निवडणुकीत हरवा, तुम्हाला आदित्य ठाकरेंना हरवायचं ते, त्यांच्यावरती तुम्ही काही मुद्द्यांसंबंधी टीका करा, त्यांचं एखादं म्हणणं नाही पटलं. पण हा काय प्रकार आहे? महाराष्ट्राच्या राजकारणात हा गलिच्छ, वाह्यात, नीच प्रयत्न हा कोणी सुरू केलेला आहे? ही परंपरा आपल्यामध्ये, ही परंपरा नव्हती. यशवंतराव चव्हाण आणि एस.एम. जोशी, यशवंतराव चव्हाण आणि डांगे, वसंतराव नाईक आणि उद्धवराव पाटील, केशवराव धोंडगे यांचे संबंध किती चांगले होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षाचे संबंध चांगले होते. विलासराव असताना त्यांचे भाजपवाल्यांशी चांगले संबंध होते. ही भाजपची पद्धत कुठून आलेली आहे? 2014 पासून सुरू झाली, हे लक्षात घ्या. त्यांना भाजपला कोणी आव्हान दिलं तर ते त्याचा वेगवेगळ्या मार्गाने, म्हणजे सरळ मुकाबला करण्याच्या ऐवजी चुकीच्या मार्गाने तुम्हाला शिक्षा करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे राजकारणाचा अधःपतन किंवा राजकारणाची ही अतिशय नीचतम पातळी ही भाजपनी आणलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुम्हाला सांगतो की यापूर्वी अशी एखाद्याचा गेम करायचा पॉलिटिकली. छगन भुजबळांवरती आरोप झाले, त्याने राजीनामा द्यायला लागला, मनोहर जोशींना द्यायला लागला, विलासरावांना, अशोक चव्हाण, शिवराज पाटील, खडसे, आबा अशा अनेकांना राजीनामा द्यावा लागला. पण ती प्रकरणं वेगळी होती. हे तुम्ही यांच्या आदित्य ठाकरे यांचा काही संबंध नसताना त्यांच्या चारित्र्यावरती आरोप करणं म्हणजे एखाद्या तरुणीचा खून करून बलात्कार झाला आहे तिच्यावरती
असा खोटानाटा आरोप एखाद्यावरती करता तुम्ही, लाज वाटायला पाहिजे. काही पुरावा असेल तर ठीक आहे ना, पुरावा असेल तर कोणी असो त्याला कडक शिक्षा व्हायला पाहिजे असं आम्ही म्हणू. पण पुरावा नसताना एखाद्याला पूर्ण आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न करणं याला काय म्हणणार. आणि हे जे दिशाचे वडील आधी काय म्हणत होते की तुम्ही आता याच्यासंबंधी काही आरोप करू नका, आमच्या मुलीचा मृत्यू झालेला आहे तेव्हा आता त्याचं राजकारण करू नका असं ते आधी म्हणत होते. आणि नंतर काय म्हणायला लागले. आणि या ज्या दिशाच्या वडिलांनी जे केस केले त्यांचे वकील किती पॉलिटिकली कशा प्रकारे ते टेलिव्हिजनवरती येऊन बोलत होते हे लक्षात आहे का तुमच्या. म्हणजे त्याच्यावरनं लक्षात येतं होतं की हे कोणीतरी यांना अजेंडा सेट करून दिलेला आहे. आता बघा, संजय शिरसाट जे स्वतःच्या अनेक उपद्व्यापांवर प्रकाशात आलेत, पण ते काय म्हणाले की कोणावरती आरोप करून आयुष्यातून उठवता येत नाही. मान्य केलं त्यांनी, संजय शिरसाटांनी. त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन, तेवढं तरी मान्य केलं. आणि ते आता सरकार तोंडघशी पडलेलंच आहे या बाबतीत. आता बघा, अमोल मिटकरी जे सत्ताधारी पक्ष महायुतीमधले आमदार आहेत अजितदादांच्या पक्षाचे, तेही म्हणाले की अशा प्रकारचं हे आदित्य निर्दोष आहे आणि राजकीय सुडापोटी त्यांच्यावरती आरोप केले जातात. हे अजितदादांच्या पक्षाचे म्हणजे आदित्यच्या विरोधातले आमदार म्हणतात. स्वतः राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा आदित्य असं करणार नाही असं म्हटलं होतं, मला आठवते त्याप्रमाणे. सचिन अहिर तर त्यांच्या पक्षाचे सगळेजण म्हणतात की आदित्य ठाकरे हे अशा कुठल्याही प्रकारचं कृत्य करणार नाही. नंतर तुम्हाला सांगतो की आता एवढं झाल्यानंतर, म्हणजे एवढं झाल्यावरती नारायण राणे आणि त्यांची मुलं यांनी पूर्णपणे कान पकडून आदित्य ठाकरेची माफी मागायला पाहिजे, आदित्य ठाकरेची. आणि जर माफी मागितली, मी तुम्हाला सांगतो की आदित्य ठाकरे मोकळ्या मनाने त्यांना माफ करते. ज्याप्रमाणे मला सांगतो, राजीव गांधींची हत्या झाल्यानंतर राहुल प्रियांका सोनिया यांनी त्यांच्या खुनाच्या कटात असलेले आहेत त्यांना माफ केलं. केवढं मोठं मन यासाठी लागतं. माफ केलं त्यांनी. सुडाचा प्रवास आम्हाला नको आहे असं सांगितलं. याला म्हणतात माणुसकी, दिलदारी, किंवा एखाद्याला माफ करणं, एखाद्याने चूक कबूल केल्यावरती किंवा एखाद्याला शिक्षा झाल्यावरती. कारण जे झाले ते झाले, आता यांना शिक्षा करून काय उपयोग आहे. उलट हे जे आरोप आहेत राजीव गांधींचे, ते जर सुधारले तर आयुष्य त्यांचं चांगलं होईल आणि इतरांनाही त्रास कमी होईल, अशी त्यामागची भूमिका आहे. आदित्य ठाकरे यांच्यासारख्या माझ्या मते अत्यंत हुशार आहेत, ते अत्यंत धडाडीच आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी यांना ज्या पद्धतीने सोशल मीडियावरनं ट्रोल करणं, त्यांना पप्पू सांभाळणं, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांना पेंग्विन म्हणणं, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल म्याव म्याव असं करणं. नितेश राणे यांनी, आमदार असलेला माणूस एखाद्या शाळकरी पोरासारखा म्याव म्याव विधानमंडळाच्या परिसरात करतो. आदित्य ठाकरेंबद्दल पातळी सोडून बोलतात म्हणायला पाहिजे नितेश राणे. ते काय मंत्री आहेत, आमदार आहेत. मी कोणाबद्दलही अशा प्रकारे अनादराने बोलणार नाही, पण चूक असेल तर ठोकून काढणार. नारायण राणे उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करतात, नितेश राणे उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करतात, आणि आदित्य ठाकरेंबद्दल तर अतिशय द्वेषाने बोलतात. त्या आदित्य ठाकरे यांनी 5 वर्ष हा त्रास कसा सहन केला असेल, चहूबाजूने होणारा त्रास. देवेंद्र फडणवीस यांनी SIT नेमली, कोणीतरी मागणी करावी आणि SIT नेमावी. काय SITच्या तपासात काय आढळलं काही सांगितलं नाही त्यांनी. आमच्या पोलीस यंत्रणेवरती या अशा गोष्टींमुळे ताण पडतो. मुळातच पोलिसांचं मनुष्यबळ कमी आहे. अशावेळी SIT केवळ राजकीय हेतूने नेमायची, एखाद्याला दबावाखाली आणायचं, मानसिक दबावाखाली. काही जणांना इथे सूर्य ठेवून आपल्या पक्षात फरफटत आणायचं. याच गोष्टी भाजप करते आणि त्यांना साथ आहे ती शिंदेंच्या पक्षाची मुख्यतः. हे सगळं भयानक आहे.
या प्रकारे आदित्य ठाकरे यांचा गेम करण्याचा प्रयत्न झाला, पण आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट मिळाल्यामुळे नारायण राणे आणि कंपनीला झीट आली असेल. भाजपचे जे पोपट आहेत सगळे त्यांचाही अपेक्षाभंग झाला असेल आणि एकनाथ शिंदेचे सुद्धा लोक जे भाजपच्या सुरात सूर मिसळून बोलायला लागले होते त्यांनाही अत्यंत त्रास होत असेल यामुळे. पण आदित्य ठाकरे निष्कलंक पद्धतीने बाहेर येणारच होते, ते आलेले आहेत असं आपण समजूया आता. आणि आता या दिशा सालियनच्या प्रकरणावरती पडदा पडला पाहिजे अशी अपेक्षा करतो. महाराष्ट्राने अशा गलिच्छ राजकारण करणाऱ्यांना माफ करता कामा नये एवढंच सांगतो आणि इथे सांगतो.